नमो शेतकरी योजनाच्या 8व्या हप्त्यातून किती शेतकऱ्यांना बाहेर केलं गेलं आहे, अशी एक नवीन अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनाचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला. राज्यातील तब्बल 6 लाखाहून अधिक शेतकरी अपात्र ठरले, अशी चर्चा वेगाने पसरत आहे. आता याचं काय आहे रिॲलिटी, खरं किती खोटं किती, चला आपण पाहूया. केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता अलीकडेच वितरित करण्यात आला. मात्र यावेळी राज्यातील तब्बल 6 लाखाहून अधिक शेतकरी अपात्र ठरले आहे, अशी चर्चा वेगाने पसरत होती. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ताही शेतकऱ्यांना वंचित राहावा लागणार का, असा प्रश्न सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. तर वर्तुळात मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे. याच संदर्भातील वास्तव माहिती कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. ठीक आहे. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नुकताच 21वा हप्ता तर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला. या हप्त्यात 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना खात्यात 1800 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. महाराष्ट्रात मात्र यावेळी लाभार्थ्या संख्येत घट पाहायला मिळाली असून सुमारे 6 लाख शेतकऱ्यांना यादीतून बाहेर केलं गेलं आहे. कृषी विभागाकडून आकडेनुसार या हप्त्यात 90,41,241 शेतकरी पात्र ठरले आहेत. राज्यातील कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार यावेळी पीएम किसान 21व्या हप्त्यात 1,808 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. आता याच्यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहे आणि अपात्र आहे, तर कृषी विभागानुसार मिळालेल्या माहितीनुसार व्हेरिफिकेशन करताना आढळून आले काही विसंगतीमुळे त्यांची नावं यादीतून बाहेर केली गेली आहे. तर या यादीमध्ये सर्वात जास्त मृत शेतकऱ्यांची नावे जास्त होती. म्हणजे जे असे शेतकरी होते जे मृत पावले त्यांची नावं या यादीमध्ये जास्त होती. जमिनीच्या नोंदी आणि खात्यांच्या माहितीमध्ये विसंगती होत्या. खाते वाटप झाली, त्यामुळे आधार आणि बँक लिंकिंगमध्ये झालेल्या त्रुटी, या सर्व कारणांमुळे तात्पुरत्या स्वरूपात अनेक शेतकऱ्यांना या हप्त्यातून वंचित राहिले, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. पीएम किसान सोबत राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लागू आहे. कृषी विभागाकडून या योजनेच्या 8व्या हप्त्या देखील 90,41,241 शेतकरी पात्र ठरणार आहेत. म्हणजेच पीएम किसानच्या 21व्या हप्त्याकडून ज्यांची नावे वगळली गेली त्यांना नमो योजनेचा पुढील हप्त्याची हप्ता त्यांना मिळणार नाही, अशी स्पष्टता देण्यात आली आहे. आता 8वा हप्ता कधी जमा होणार, तर बघा, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये खूप मोठी उत्सुकता आहे, पण अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात नाही आली आहे. राज्य सरकारकडून अधिक कुठलीही माहिती किंवा GR अजून आलेला नाही आहे. तरी डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी प्राथमिकता तर आहे. कारण की 21 तारखेला राज्यामध्ये जे इलेक्शन झालं आहे त्यांचा रिझल्ट येणार आहे 21 तारखेला. ठीक आहे. हायकोर्टाने जसं रिझल्ट अनाऊन्समेंट केलं आहे की 21 तारखेला रिझल्ट येणार आहे, तोपर्यंत तर आचारसंहिता आहे. त्याच्यानंतरच नमो शेतकरी योजनेचे पैसे येतील, अशी आश्वासन कृषी अधिकाऱ्याकडून दिले गेले आहे. तर माहिती प्राप्त झाल्यानंतर दरम्यान पीएम किसान योजनेतून अनेक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात चर्चेमुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. तरी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होते की नमो शेतकरी योजनेतून शेतकऱ्याला वगळले जाणार नाही. दरम्यान शेतकऱ्यांची आपली जमीन नोंद, आधार लिंकिंग आणि बँक डिटेल योग्य आहे का ते खात्री करून घ्या आणि लवकरात लवकर तुम्ही तुमची आधार सीडिंग, बँक लिंकिंग, मोबाईल नंबर लिंकिंगचे कामं करून घ्या. KYC वगैरे जी प्रोसेस आहे ती करून घ्या. तुमचं कुठलंही काम अडकलं असेल, जसं फार्मर ID बनवली नसेल तर बनवून घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या योजनेच्या वंचित राहणार नाही. तुम्हाला 100% पैसे मिळतील. आणि पीएम किसान योजनेमध्ये सरकार असं नियोजन करत आहे की 2,000 रुपयेऐवजी 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्याला द्यावे. कारण की आता महागाई वाढल्यामुळे कीटनाशके, बियाणे वगैरे सगळं महाग झालं आहे, पण पैसे मात्र तेवढेच आहे. म्हणून केंद्र सरकार आता असं नियोजन करते आहे की शेतकऱ्यांचे पैसे वाढवायला पाहिजे. म्हणून आता वर्षाला 6,000 नाही तर 9,000 रुपये भेटतील. त्याचं जर तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ लिंक भेटेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि आमचा व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा. तुम्हाला तिथे GR येतात सरकारी, ते GRची PDF वगैरे तिथे तुम्हाला पाहायला मिळून जाईल, डाउनलोड करायला मिळून जाईल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.